नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. तर मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्ड मराठी मराठी मीडियम बोर्ड परीक्षेचा पेपर कसा लिहायचा हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. हा पेपर आहे बोर्ड एक्झाम 2022चा, जेव्हा हे सगळे पाठ होते. आता हे पाठ रिड्यूस झालेले आहेत. आय नो ते रिड्यूस झालेले आहेत, बट रिड्यूस झालेल्याचा कोणताही पेपर अजून तरी झालेला नाही आहे, म्हणजे बोर्डाचा पेपर. सो त्याच्यामुळे मला हाच प्रिव्हियस इयर पेपर मिळालेला आहे. हे जरी रिड्यूस झालेलं असलं तरीही आपल्याला फक्त पेपर कसा लिहायचा हे पाहायचं आहे. त्याच्यामुळे हे रिड्यूस झालं आहे का आहे याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. फक्त तुम्हाला पेपर कसा लिहायचा आहे हे मी या ठिकाणी सांगणार आहे. सो प्रश्न तर तेच आहेत, फक्त त्याच्यामधला उतारा वगैरे बदलणार आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल तर हा पेपर आहे 2020चा, जो की आहे 80 गुणांचा. या ठिकाणी काही सूचना आहेत की तुम्हाला सगळे जे काही वेब डायग्राम असतील ते सगळे तुम्हाला पेनानेच काढायचं आहे कंपल्सरी. ओके. सो पहिला विभाग असतो गद्य विभाग. या ठिकाणी काय असतं, प्रश्न पहिला तुम्हाला एक उतारा दिला जाईल. इथे कोणताही उतारा असू शकतो. रिड्यूस सिलेबसमधला उतारा येणार नाही. हे फक्त प्रिव्हियस इयर पेपर असल्यामुळे याच्यामध्ये रिड्यूस सिलेबसमधला उतारा आहे. ओके, तुम्हाला मात्र रिड्यूस सिलेबसमधला उतारा येणार नाहीये. या ठिकाणी पहिला प्रश्न असतो, एका शब्दात उत्तरे लिहा, किंवा या ठिकाणी बऱ्याचदा तुम्हाला वेब डायग्रामही दिली जाऊ शकते. सो डिपेंड करणार की तुम्हाला कुठल्या प्रकारचा प्रश्न येणार आहे. आता या ठिकाणी एक प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे एका शब्दात उत्तरे लिहा. अजून या ठिकाणी तुम्हाला वेब डायग्राम देखील येऊ शकते, ते पण दोन गुणांसाठी असेल. सो 2 गुणांसाठी जे जे काही प्रश्न तयार होऊ शकतात ते तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात. मग या ठिकाणी तुम्हाला सहसंबंध स्पष्ट करा, ओघ तक्ता पूर्ण करा अशा पद्धतीने, किंवा गाळलेल्या जागा पूर्ण करा, विधाने पूर्ण करा, असे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. सो त्या प्रश्नामध्ये जी काही वेब डायग्राम असेल ते सगळं तुम्हाला या ठिकाणी पेनानेच ड्रॉ करायचं आहे. ओके. आता या ठिकाणी फणसाच्या कोक्यांचा रंग असं सांगितलेलं आहे, तर तुम्हाला हे पण लिहायचं आहे आणि पुढे मग बॉक्स करायचे आणि लिहायचे, किंवा तुम्हाला त्या उत्तरामध्ये जे काही दिलं असेल उत्तरामधला प्रश्न तर तो त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचा आहे. आणि हे सगळं पेनाने करायचे. याला आहेत 2 गुण. ओके. या ठिकाणी कोणताही उपप्रश्न येऊ शकतो जो की 2 गुणांचाच असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट या ठिकाणी विचारलेलं आहे चुकी बरोबर ते लिहा. अगेन चुकी बरोबरसाठी तुम्हाला जर इथे बॉक्स दिलाय तर तुम्ही बॉक्स काढलाच पाहिजे. आणि हे पण 2 गुणांसाठी आहे. 1 गुण म्हणजे 1 गुण असणार आहे. 3 गुणांसाठी आहे प्रश्न तिसरा स्वमत. आता या ठिकाणी स्वमत कसं लिहायचंय, तर स्वमत थोडंसं या उत्तराशी अनुषंगाने असला पाहिजे. त्यासोबतच तुम्हाला स्वतःच्या मनाने सांगायचं आहे. आता या ठिकाणी तुमचा अनुभव विचारले तर तुम्हाला तुमच्या मनाने लिहावं लागेल. बरेचदा या ठिकाणी जो प्रश्न असतो तो उत्तराशी निगडीत असतो, मग तुम्हाला उत्तरामधल्या पण काही गोष्टी याच्यामध्ये ऍड कराव्या लागतील. ओके. स्वतः हे 3 गुणांसाठी आहे, तर तुम्हाला या ठिकाणी 10 ओळींपर्यंत किंवा 8 ते 10 ओळी तुम्हाला स्वमत इथे लिहायचं आहे. ओके. सो हे आहे 3 गुणांसाठी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, अगेन याच्यामध्ये जास्त फावट पसरा लिहायची गरज नाही आहे. जे इम्पॉर्टंट आहे, जे महत्त्वाचं आहे, किंवा खरंच जे प्रश्नामध्ये विचारले तेच फक्त याच्यामध्ये लिहायचे आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रश्न पहिला आ. आता याच्यामध्ये जी पहिली कृती आहे, तर या ठिकाणी अगेन तुम्हाला दुसरा उतारा देण्यात येतोय. इथे आपला पहिला उतारा संपलेला आहे. ओके. सो दुसरा उतारा हा देखील या प्रश्नपत्रिकेमध्ये रिड्यूस सिलेबसमधला आहे, मात्र तुम्हाला रिड्यूसमधला येणार नाही. सो आता या ठिकाणी अगेन कृती पूर्ण करा. याच्यामध्ये तुम्हाला वेब डायग्राम दिलं जाईल किंवा काही पण दिलं जाईल, तर ते तुम्हाला पेनानेच ड्रॉ करायचं आहे. हे पण सेम 2 गुणांसाठी असणार आहे. शक्यतो उतारा वाचताना तुम्ही जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याला अंडरलाईन करा, जेणेकरून तुम्ही पुन्हा जेव्हा प्रश्न सोडवणार आहात तेव्हा तुम्हाला इझिली ते प्रश्न सोडवता येतील. उतारा जे आहेत म्हणजे पहिला उतारा आणि दुसरा उतारा याला साधारणतः तुम्हाला हे लिहिण्यासाठी 2-3 मिनिटांचा वेळ लागेल. जर डायग्राम मोठी असेल तर ती ड्रॉ करण्यासाठी, उत्तरं शोधण्यासाठी अशी तुम्ही याला 2-3 मिनिटं देऊ शकता. नेक्स्ट अगेन याला हे चुकी बरोबर आहे किंवा सिंपल आहे, अजून याच्यापैकी काही तुम्हाला अगेन या ठिकाणी पण डायग्राम वगैरे ड्रॉ करण्यासाठी येऊ शकता. सो तुम्ही अजून याला 2 ते 3 मिनिटं देऊ शकता. नेक्स्ट आहे स्वमत. लिहायला थोडासा वेळ लागतो, विचार वगैरे करून लिहावं लागतं. सो या ठिकाणी तुम्ही 7 ते 8 मिनिटं देऊ शकता. ओके. सो अशा पद्धतीने एक उतारा कंप्लीट करायला साधारणतः 20 मिनिटच द्यायचे आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाहीये. नेक्स्ट आहे सेकंड उतारा वाचायचा आहे. अगेन वाचताना खूप काळजीपूर्वक वाचा. तुम्ही जर आधी हा उतारा वाचला असेल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये वगैरे तर काही गरज नाहीये वाचायची, जर तुम्हाला प्रश्न सोडवता येत असतील तर. पण जर तुम्हाला प्रश्न सोडवता नाही येत आहेत तर हा उतारा नक्की वाचा. अगेन जे तुम्हाला उतार्यामध्ये आहे त्याच्यावरतीच प्रश्न विचारला जातो. सो तुम्हाला या उतार्यामध्ये नाहीये आणि तुम्हाला वेगळं काहीतरी आठवतंय असं लिहायचं नाहीये याच्यामध्ये डायग्राममध्ये किंवा जे पहिल्या 2 कृती आहेत त्याच्यामध्ये. सो जे उतार्यामध्ये आहे त्याच्यावरूनच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट आहे स्वमत. मात्र तुम्ही पूर्ण धड्यावरती किंवा स्वतःच्या अनुभवावरती लिहू शकता. स्वमताला कोणतंही बंधन नाहीये. फक्त एवढंच बंधन आहे की हे 3 गुणांसाठी आहे. सो जास्त पण मोठं लिहू नका, कारण परत तुम्हाला वेळ पुरणार नाही. कारण मराठी हा विषय असा आहे की ह्याच्यामध्ये खूप लिहावं लागतं. सो तुम्हाला वेळेचं नियोजन व्यवस्थित करायचं आहे.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे अपठित गद्य. हा अपठित गद्य खूप चांगल्या पद्धतीने वाचायचा आहे, पूर्ण वाचायचा आहे, व्यवस्थित वाचायचा आहे. महत्त्वाच्या गोष्टींना आत्ताच अंडरलाईन करा, कारण सेम अपठित गद्यावरती तुम्हाला सारांश पण लिहायचा आहे, जर तुम्ही सारांश अटेम्प्ट करणार असाल तर. जर तुम्ही पत्रलेखन करणार असाल तर मग काही गरज नाही आहे. पण या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टींना अंडरलाईन करा, जेणेकरून तुम्हाला परत सारांशसाठी सेम गद्य वाचावं लागणार नाही. ओके. सो अगेन या ठिकाणी पण जे प्रश्न विचारले जातील त्याची डायरेक्ट उत्तरं तुम्हाला इथे पाहायला मिळतील. सो तुम्हाला ती उत्तरं नीट शोधायची आहेत आणि लिहायची आहेत. अगेन या ठिकाणी फक्त तुम्हाला 2च प्रश्न असतात. एक तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हच्या फॉर्ममध्ये तुम्हाला याच्यामधून काहीतरी शोधायचं असेल किंवा पूर्ण करायचं असेल विधान वगैरे तर ते येऊ शकतं. आणि दुसरं आहे तुम्हाला वेब डायग्राम कंप्लीट करायची आहे. अगेन वेब डायग्राम पेनानेच काढायची आहे. याच्यावरती कोणतंही स्वमत वगैरे विचारलं जात नाही अपठित गद्यावरती, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जे तुम्हाला इथे दिलं आहे तेच फक्त उतरवायचं आहे. सो हे 2 मार्क तर तुमच्या हातचे आहेत. सो आता आपण पाहूया की तुम्हाला कशा पद्धतीने गद्यामध्ये एकूण किती मार्क मिळू शकतात. सो तुम्ही जर पाहिलं तर हे तुम्हाला डायग्राम तर इझिली याच्यामध्ये डायग्राम म्हणजे चार्ट्समध्ये तर तुम्हाला इझिली मार्क्स या ठिकाणी मिळू शकतात. 2 पैकी 2 मार्क्स. या ठिकाणी पण तुम्ही जर बरोबर लिहिलं तर 2 पैकी 2 मार्क्स मिळू शकतात. अगेन स्वमतामध्ये पूर्ण नाहीच मिळाले तरी तुम्हाला, कारण ग्रामरमध्ये बऱ्याचशा चुका वगैरे झाल्या तर अर्धा वगैरे मार्क जाऊ शकतो. सो या ठिकाणी लयत लय सगळ्यात जास्तीत हायेस्ट आपण या ठिकाणी सपोज करूया की 2 ते 2.5 मार्क या ठिकाणी आरामात मिळू शकतात. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन उत्तरामध्ये कृती तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. अगेन या कृतीमध्ये पण आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात, कारण जे उत्तरामध्ये आहे तेच तुम्हाला उतरवायचे आहे. स्वमतामध्ये अगेन ग्रॅमॅटिकल मिस्टेक्समध्ये म्हणा किंवा कशामध्येही अर्धा मार्क वगैरे जाऊ शकतो. सो या ठिकाणी पण 2 ते 2.5 मार्क आरामात मिळू शकतात. अपठितमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात, कारण या ठिकाणी सगळं तुम्हाला उत्तरामधलंच उतरवून लिहायचं आहे. सो याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स म्हणजेच 4 पैकी 4 मार्क्स या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. नेक्स्ट आहे पद्य विभाग. पद्य विभागामध्ये तुम्हाला जर कविता माहिती असेल तर पुन्हा वाचायची गरज नाही आहे, कारण आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा टाईम या ठिकाणी वाचवायचा आहे. पण तुम्हाला जर माहिती नसेल कविता किंवा तुम्ही याच्या आधी वाचली असेल पण आता काही आठवत नाही आहे असं झालं असेल तर मग तुम्हाला कविता वाचावी लागेल. ओके. सो याच्यामधला प्रश्न दुसरा असा आहे की तुम्हाला ही ऑलरेडी कविता लिहून दिलेली आहे आणि तुम्हाला याच्यावरती जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरे लिहायची आहेत. सो पहिला प्रश्न असा आहे की या ठिकाणी उत्तरे लिहा. अगेन तुम्हाला या ठिकाणी बॉक्स वगैरे दिले जातील तर ते तुम्हाला फिल करायचे असतील. सो या ठिकाणी पण वेब डायग्राम येऊ शकते. तर अशा पद्धतीने जे उत्तरासाठी आपण प्रश्न पाहिले त्यामधले पण काही प्रश्न प्रकार तुम्हाला कवितेमध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणजे कवितेमध्ये कवीने हेही सांगितले चूक आहे की बरोबर आहे. ओके. हे तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. अगेन या ठिकाणी तुम्हाला आरामात 2 मार्क्स मिळू शकतात, कारण तुम्हाला यातलंच उतरवून इथे लिहायचं आहे. नेक्स्ट आहे चौकटी पूर्ण करा. अगेन सेम क्वेश्चन आहे वेब डायग्राम प्रमाणे. सो तुम्हाला याच्यामध्येही आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. खालील काव्य पंक्तींचा सरळ अर्थ लिहा. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर पेपरला जायच्या आधी ज्याही तुम्हाला कविता आहेत तर त्या सगळ्या कवितेचा भावार्थ तुम्हाला डायजेस्टमध्ये पाहायला मिळेल. तो एकदा वाचा, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये पटकन सरळ अर्थ आठवेल किंवा ॲटलिस्ट त्याचा अर्थ तरी कळेल त्या ओळींचा. मग तुम्ही मनाने सरळ अर्थ लिहू शकता. आता हे 2 गुणांसाठी आहे ते सरळ अर्थ कमीत कमी 4 ते 5 ओळींचा असलाच पाहिजे. तरच तुम्हाला या ठिकाणी 2 पैकी 2 मार्क मिळतील. आणि जे या ओळींमध्ये आहे तेच त्या सरळ अर्थमध्ये आलं पाहिजे, बाकीचं काही यायला नको. सो याच ओळींचा तुम्हाला सरळ अर्थ या ठिकाणी 2 गुणांसाठी लिहायचं आहे. इथे पण तुम्हाला आउट ऑफ 2 मार्क्स मिळतात जर तुम्ही बरोबर लिहिलं असेल तर आणि 4 ते 5 ओळी लिहिल्या असतील तर. नेक्स्ट आहे अर्थसौंदर्य स्पष्ट करायचं आहे. अगेन हे जे अर्थसौंदर्य आहे सेम यासाठी पण तुम्हाला याच ओळींचं अर्थसौंदर्य लिहायचं आहे, म्हणजे याचा अर्थ लिहायचा आहे थोडक्यात. पण हे थोडंसं मोठं लिहावं लागतं. अराउंड 6 ते 7 ओळींचं तुम्हाला अर्थसौंदर्य लिहावं लागेल. हे लिहित असताना तुम्ही कविता कोणाची आहे त्या कवी किंवा कवयित्रींचं नाव पण मेन्शन करू शकता. सोबतच ही कविता लिहित असताना याच्यामध्ये जे काही विचारलं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही थोडीशी भूमिका पण देऊ शकता, पण ती थोडीशी द्यायची आहे. मेन फोकस याच्यावरती असला पाहिजे. ओके. सो हे पण 2 गुणांसाठी आहे. या ठिकाणी तुम्हाला अराउंड 1 ते 1.5 मार्क आरामात मिळतो. नेक्स्ट आहे यातीलच प्रश्न की तुम्हाला या ठिकाणी 2 कविता दिलेल्या आहेत. तुम्हाला कोणत्याही एका कवितेचं या ठिकाणी या मुद्द्यांच्या आधारे लेखन करायचं आहे. सो कवितेचं कवी किंवा कवयित्री यांची नावं तुम्हाला पाठच असली पाहिजेत. सो ती नावं पाठ करायची आहेत आणि त्यात ते तुम्हाला 2 या ठिकाणी ऑप्शन आहेत. ज्या कवितेचे तुम्हाला कवी वगैरे सगळं आठवतंय तीच कविता या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि त्याच कवितेबद्दल सगळं लिहायचं आहे. उत्तम लक्षण इझी आहे, रामदास स्वामी यांची कविता आहे. सो तुम्हाला सगळ्यांना ते माहिती असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जसं आपल्याला पूर्ण माहिती आहे तीच कविता निवडायची आहे. कवितेचा विषय या ठिकाणी थोडक्यात लिहायचा आहे. 1 गुणांसाठी आहे. 1-1.5 ओळीपर्यंत विषय येऊ शकतो.
कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं मत व्यक्त करायचं आहे. सो तुम्ही थोडं मोठं लिहायचं आहे, कारण हे 2 गुणांसाठी आहे. याला ऑब्व्हियसली 1-1 गुण मिळतोच मिळतो, कारण कवितेचे कवितेत तेच राहणार आहेत, बदलणार नाहीयेत. सो तुम्ही तेच लिहिलं बरोबर तर तुम्हाला 1 मार्क मिळणारच आहे. अगेन विषय पण बदलणार नाहीये, तोच राहणार आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला इथे पण 1 मार्क मिळणारच आहे. पण कविता आवडण्याची न आवडण्याची कारणं प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहेत. सो तुम्हाला शक्यतो कविता आवडली आहे असं पॉझिटिव्ह लिहिणं आय थिंक की तुम्ही लिहायला पाहिजे. तुम्ही निगेटिव्हही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण या ठिकाणी न आवडणं असं पण सांगितलेलं आहे. बट शक्यतो पॉझिटिव्ह लिहा. आणि 2 गुणांसाठी आहे, सो थोडंसं मोठं लिहावं लागेल. का आवडली कविता किंवा का नाही आवडली? नसेल आवडली तर अजून काही तुम्ही सुचवू शकता का? म्हणजे कशी असायला पाहिजे होती? जर आवडली असेल तर त्यामधलं काय आवडलं किंवा तुम्हाला काही त्यामधून शिकायला मिळालं का? हे तुम्ही यामध्ये मेन्शन करू शकता. ओके. सो हे 2 गुणांसाठी आहे. या ठिकाणी पण तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. फक्त एवढंच की या ठिकाणी जर तुम्ही बरोबर सगळं लिहिलं असेल, ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स वगैरे न करता, तर तुम्हाला आउट ऑफ 2 मार्क्स मिळतील, नाहीतर इथे पण अर्धा मार्क जाऊ शकतो. नेक्स्ट आहे रसग्रहण. रसग्रहण तुम्हाला 3 पॉईंट्समध्ये लिहायचं असतं. एकतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अर्थसौंदर्य लिहायचं आहे, मग तुम्हाला काव्यसौंदर्य लिहायचं आहे आणि मग तुम्हाला भाषिक वैशिष्ट्ये लिहायची आहेत. ओके. सो हे तुम्हाला 3ही पॉईंट्स मेन्शन करायचे आहेत. हे तिन्ही मिळून 4 गुणांसाठी आहे. सो थोडंसं तुम्हाला या ठिकाणी आशय सौंदर्य मी अर्थ म्हटले का मगाशी, आशय आहे या ठिकाणी. आशय सौंदर्य तुम्हाला थोडं छोटं लिहिलं तरी पण चालू शकतं, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त कवीचं नाव, कवितेचं नाव, त्याच्यामधून त्याचा जो काही विषय आहे एवढंच मेन्शन करायचं असतं. याच्यावरती मी आता रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केला आहे कसं लिहायचं, तर तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करू शकता. काव्यसौंदर्यामध्ये तुम्हाला या ओळींवरच्या म्हणजे या ओळींच्या आधारे तुम्हाला काव्यसौंदर्य लिहायचं आहे. या ओळींमध्ये काय सांगितले वगैरे हे तुम्हाला काव्यसौंदर्यामध्ये मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे भाषिक वैशिष्ट्य. भाषिक वैशिष्ट्य लिहिताना मग या कवितेमध्ये कोणतं वृत्त वापरलेलं आहे, कोणता अलंकार तुम्हाला माहिती असेल तर तो लिहायचा आहे, किंवा भाषा कशी आहे, इझी समजेल अशी आहे का, तर हे सगळं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आय थिंक की मी त्या व्हिडिओमध्ये पण वस्तू या कवितेबद्दलच सांगितलेलं आहे, सो तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करू शकता. हे 4 गुणांचं आहे. अगेन या ठिकाणी तुम्हाला अराउंड 3-3.5 गुण आरामात मिळू शकतात. नेक्स्ट आहे स्थूल वाचन. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सोपा विषय आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला फक्त 3 पैकी 2च प्रश्न सोडवायचे असतात. सो तुम्ही कोणतेही 2 जे तुम्हाला येत आहेत ते तुम्ही निवडू शकता. आणि हे अगेन 6 गुणांचा आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 3-3 गुणांचा आहे. मग आता या ठिकाणी लिहित असताना सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला तो पाठ काय आहे हे माहिती असलं पाहिजे. तुम्हाला जर तो पाठ काय आहे तुम्ही कधी वाचलाच नाहीये, तर मग तुम्हाला हे अजिबात लिहिता येणार नाही. सो असाच पाठ निवडायचा आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. याच्यापैकी तुम्ही तेच प्रश्न निवडायचे आहेत. फॉर एक्झाम्पल येडबंबू डब्बू ही कादंबरी आहे, तर ही गिरिजा किरी यांनी लिहिलेली आहे. मग हे कोणत्या धड्यामध्ये आहे हे तुम्हाला आठवलं पाहिजे, आणि त्याच्या आधारे मग याच्यामध्ये कोणता प्रसंग सांगितलाय तो देखील तुम्ही या ठिकाणी मेन्शन केला तरीही तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. नेक्स्ट आहे स्वाती महाडिक यांनी स्वतःचा निर्धार पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या कठोर परिश्रमांविषयी माहिती लिहायची आहे. मग तुम्हाला आधी हे माहिती पाहिजे की स्वाती महाडिक कोण होत्या, त्यांनी काय केलं होतं, आणि मग तुम्ही त्यांचा निर्धार वगैरे लिहू शकता. मग त्यांनी तो कसा पूर्ण केला. सो एवढं लिहिलं तर तुम्हाला आरामात या ठिकाणी 3 गुण, 2-2.5 गुण तरी मिळू शकतात. अगेन हे किती लिहायचं आहे तर थोडंसं जास्त लिहावं लागेल. साधारणतः तुम्हाला 8 ते 10 ओळी लिहायच्या आहेत प्रत्येक प्रश्नासाठीच्या. सो मे बी 8 ते 10 ओळी तुम्ही तुमच्या अक्षरानुसार काउंट करू शकता, आणि मग त्यानुसार तुम्हाला हे सगळं मेन्शन करायचं आहे. असं काही नाही की 8 ते 10 ओळीतच उत्तर संपवायचं आहे. थोडं मोठं आलं तरी पण चालेल. फक्त एवढंच की जास्त मोठं लिहू नका, कारण मग तुम्हाला बाकीचं लिहायला वेळ नाही मिळणार. नेक्स्ट आहे भाषा अभ्यास. हा सगळ्यात सोपा घटक आहे. सो ह्याला खूप कमी वेळ लागतो. कारण आहे की याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठी अशी उत्तरं लिहायसाठी नाही आहेत. फक्त तुम्हाला व्याकरणावरचे 2-3 प्रश्न जे मोठे आहेत ते सोडवायचे, बाकी सगळं इझी आहे. सो प्रश्न 4 याच्यामध्ये पहिलं असणार आहे समास. समास तुम्हाला या ठिकाणी जसं तुम्हाला म्हणजे समासाचं नाव दिलेलं आहे आणि या ठिकाणी सामासिक शब्द आहे. तुम्हाला मॅच दी कॉलम सारखं मॅच करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे एक कॉलम तयार करून. सो असं तुम्हाला करायचं आहे. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की तुम्हाला एखादा शब्द दिला जाईल, त्याचा समासाचा प्रकार कोणता आहे ते ओळखा, त्याचा विग्रह करा, असंही येऊ शकतं. सो याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत समासाच्या शब्दांमध्ये देखील. हे मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले आहे. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि हे सगळे समास तुम्हाला क्वेश्चन बँकमधून करायचे आहेत, कारण त्यामध्ये बरेचसे समास ऑलरेडी दिलेले आहेत आणि तेवढे समास केले तरी पण पुरेसं आहे. त्या व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. सो हे अगेन 2 गुणांसाठी आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे शब्दसिद्धी. शब्दसिद्धीमध्ये तुम्हाला जस्ट प्रत्यय घटित कोणता आहे, उपसर्ग घटित कोणता आहे आणि अभ्यस्त कोणता शब्द आहे ते निवडायचे. याच्यावरती पण एक व्हिडिओ आत्ताच अपलोड केलेला आहे, ज्यामधून तुम्हाला शब्दसिद्धी खूप चांगल्या पद्धतीने मी समजवलेला आहे. हार्डली 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन पण मिळेल आणि एक्झाम्पल्स पण मिळतील. हे पण 2 गुणांसाठी आहेत. आणि व्याकरणामध्ये तुम्हाला 16 आउट ऑफ 16 मार्क्स मिळू शकतात, कारण याच्यामध्ये कुठेही मार्क्स जाण्याची शक्यता नाही आहे जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल याची उत्तरं तर. सो याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात. नेक्स्ट आहे थर्ड
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वाक्प्रचार. अगेन वाक्प्रचार पण तुम्ही फक्त क्वेश्चन बँकमधले केले तरी पण चालतील. हार्डली त्याच्यामध्ये 40 वाक्प्रचार आहेत. त्यातले पण बरेचसे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. सो एवढे पण वाक्प्रचार तुम्हाला जे माहिती आहे तुम्ही ते स्किप करू शकता आणि जे जे नाही माहिती ते फक्त तुम्ही त्याच्यामधले पाहू शकता. हार्डली 20 थोडेसे न माहिती असणारे असतील तर तुम्ही फक्त त्याचे अर्थ आणि एखाद दुसरं वाक्य जस्ट आठवून ठेवा किंवा मनामध्ये ठेवा. तुम्हाला या ठिकाणी अर्थ पण सांगायचा आहे आणि मग वाक्यात उपयोग करायचा आहे. अगेन या ठिकाणी ऑप्शन आहेत. 4 पैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. सो जे 2 पक्के येतात जसं तुम्हाला वाक्य आठवतंय किंवा तुम्ही लिहू शकता तेच फक्त निवडायचे आहेत. अगेन या ठिकाणी अर्थाला आणि वाक्याला मिळून गुण आहेत. सो दोन्ही पण लिहिणं कंपल्सरी आहे. नेक्स्ट आहे भाषा सौंदर्य. याच्यामध्ये पहिला आहे शब्द संपत्ती. यामध्ये तुम्हाला इतर शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा असे 2 येऊ शकतात. त्यासोबतच या ठिकाणी समानार्थी शब्द लिहायचे आहेत. अगेन 2 शब्द आहेत. विरोधार्थी शब्द लिहायचे आहेत. अगेन 2 शब्द आहेत. आणि अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. एका शब्दाचे तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. ओके, हे सगळे एक गुणांसाठी आहे. या ठिकाणी पण अगेन तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. हे देखील तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पण बरेचसे एक्झाम्पल्स आहेत त्यामधलं येऊ शकतं. आणि त्यासोबतच तुम्हाला क्वेश्चन बँकमध्ये ऑलरेडी भरपूर एक्झाम्पल दिलेत. सो हे फक्त तुम्ही क्वेश्चन बँक जरी रेफर केली व्याकरणासाठी तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स नक्कीच मिळू शकतात. अगेन या ठिकाणी जेव्हा तुम्ही शब्द तयार करणार आहात तेव्हा बाल आणि पण हे सोडायचं आहे, कारण हे खूप इझी आहेत आणि हे त्यांनी ऑलरेडी सांगितले की हे 2 शब्द वगळून तुम्हाला जे शब्द तयार होतील ते लिहायचे आहेत. सो मराठीमध्ये तुम्ही 2 अक्षरी शब्द पण तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल बाप हा शब्द आहे. सो तुम्ही 2 अक्षरी शब्द पण तयार करू शकता. अगेन या ठिकाणी किती शब्द तयार करायचे आहेत? 2 करायचे आहेत. प्रत्येकाला अर्धा गुण आहे. तुम्ही एक्स्ट्रा पण तयार करू शकता, नो प्रॉब्लेम. जर तुम्ही वेळेत करत असाल तर तुम्ही करू शकता एक्स्ट्रा शब्द तयार. नेक्स्ट आहे लेखन नियमानुसार. सो जेव्हा तुम्ही अचूक शब्द लिहिणार आहात यामधून शोधून तर बऱ्याचदा कन्फ्युजन होतं जेव्हा आपण एवढे सगळे शब्द एकदम बघतो. सो तुम्हाला एखादा शब्द वाचल्यानंतर कळते की हा शब्द काय आहे? आधुनिक आहे. सो तुम्ही पहिल्यांदा तर या ठिकाणी आधुनिक शब्द हा लिहून घ्यायचा आहे की कसा येऊ शकतो. मग तुम्हाला आता कळलं की हा शब्द असा येऊ शकतो. मग असा ज्या ठिकाणी असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. ओके, असं मे बी होऊ शकते की सगळे शब्द एकदम बघितले तर मग पहिला उकार होता का दुसरी वेलांटी होती वगैरे हे पटकन कळत नाही. सो दॅट्स वाय तुम्ही तो शब्द आधी वाचा आणि मनाने तो शब्द लिहून काढा. तुमच्या उत्तरपत्रिकेवरती प्रश्नपत्रिकेवरती काही लिहायचं नाहीये, हे पेन्सिलने लिहून काढा आणि मग तुम्हाला ऍक्च्युअल शब्द कळला की हे इरेज करून टाका. ओके, सेम तुम्हाला या ठिकाणी सगळ्या प्रश्नांसाठी करायचा, सगळ्या शब्दांसाठी करायचं आहे. तुम्हाला कोणतेही 4 शब्द सोडवायचे आहेत. सो तुम्हाला जर एखाद्या शब्दामध्ये कन्फ्युजन असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला निर्जीवमध्ये खूप जास्त कन्फ्युजन आहे तर तुम्ही हे लिहूच नका, सोडून द्या. ओके, कारण खाडाखोड अजिबात करू नका. नाही येते तर सरळ सोडून द्यायचं, कारण तुम्हाला तसंही फक्त 4च सोडवायचे आहेत. अगेन तुम्हाला यामधला पुरस्कारमध्ये कन्फ्युजन असेल हे पण सोडून द्या. मग जे उरलेले 4 आहेत ते मात्र नीट करा. अगेन हे जे शब्द आहे कुठून येऊ शकतात याच्यावरती पण मी एक ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यामधूनच हे शब्द येणार आहेत. इतर कोणतेही शब्द येत नाहीत. त्या चार्टमधूनच हे शब्द येणार आहेत. त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. अगेन हे 2 गुणांसाठी आहे. आरामात 2 गुण या ठिकाणी मिळतात. तुम्हाला जस्ट या ठिकाणी विरामचिन्ह ओळखायचे, जे तुम्ही लहानपणापासून ओळखताय की हे प्रश्नचिन्ह आहे, तुम्हाला माहिती आहे. सो बस एवढं लिहिलं की तुम्हाला या ठिकाणी 1 गुण मिळणार आहे दोघांची उत्तरं लिहिली की. अगेन तुम्हाला या ठिकाणी विरामचिन्ह ओळखायला आहे. असाही प्रश्न येऊ शकतो की विरामचिन्ह वापरून सेंटेन्स बरोबर लिहा वगैरे, किंवा त्या वाक्यामध्ये कोणती विरामचिन्हे वापरलेली आहेत ते लिहा, असंही तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतं. नेक्स्ट आहे पारिभाषिक शब्द. याच्यामध्ये पण आरामात आउट ऑफ मार्क्स मिळतात. याच्यामध्ये कोणते शब्द येऊ शकतात याच्यावरती मी एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे. तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता. की या ठिकाणी तुम्हाला जस्ट असं मराठीमध्ये आन्सर लिहायचं आहे. ड्रामा म्हणजे काय? नाटक. टॅक्स म्हणजे काय? कर. सिम्पल. सो एवढं लिहिलं की तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क आरामात मिळतो. नेक्स्ट आहे उपयोजित लेखन. याच्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ अपलोड केला आहे की कोणत्या चुका वगैरे होऊ शकतात. जस्ट 2 वर्ष तो व्हिडिओ पब्लिश झाला आहे. सो तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करू शकता की कोणत्या चुका होऊ शकतात, कसं लिहायचे हे मी एकदम शॉर्टमध्ये सांगितले. डिटेलमधले पण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बट ते खूप मोठे मोठे आहेत. हवं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता. सो या ठिकाणी प्रश्न 5वा अ. याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन असतात. इधर तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे किंवा इधर तुम्हाला सारांश लिहायचं आहे. ओके, सो इधर और या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत. पत्रलेखन करायचे किंवा सारांश लिहायचे. सो तुम्ही जर पत्र लिहिणार असाल तर पत्रामध्ये पण 2 ऑप्शन आहेत. तुम्ही एकतर औपचारिक लिहू शकता किंवा अनौपचारिक. ओके, सेम विषय आहे औपचारिक आणि अनौपचारिकसाठी. फक्त तुम्हाला जो लिहायचा आहे तो तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. हे 6 गुणांसाठी आहे, पत्र पण आणि सारांश पण. पण जर तुम्हाला पत्र लिहायचं नसेल तर तुम्ही सारांश लिहू शकता. सारांश पण 6 गुणांसाठी आहे. तुम्हाला सारांशला टायटल देणं मात्र कंपल्सरी आहे. सारांश कुठला लिहायचा आहे? मग अशी आपण एक अपठित गद्य पाहिला होता, त्याचा सारांश तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. सारांश हा 1/3 म्हणजे 1/3च असला पाहिजे. कसा लिहायचा ते मी ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितले. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तो म्हणजे प्रश्न आहे, दॅट इज प्रश्न 5वा अ. या ठिकाणी तुम्हाला 3 कृती असतात. एक तर जाहिरात, दुसरं म्हणजे बातमी आणि तिसरं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी असते कथा. सो या तिघांपैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न हा 5 गुणांसाठी आहे. असं मिळून हा पूर्ण प्रश्न 10 गुणांसाठी आहे. ओके, सो तुम्हाला या ठिकाणी फक्त 60 ते 90 म्हणजे अराउंड तुम्हाला या ठिकाणी फक्त 100 शब्द लिहायचे असतात.
सो जाहिरात तुम्ही करणार असाल तर कशा पद्धतीने करायची आहे हे पण मी त्याच व्हिडिओमध्ये सांगितले. सो हे सगळं मी इथे एक्सप्लेन केले. सो अगेन नाही एक्सप्लेन करत आहे, कारण बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ ऑलरेडी पाहिलेला आहे. नेक्स्ट आहे बातमी लेखन पण या ठिकाणी आहे. तुम्हाला इथे काय दिली आहे, शीर्षक दिलेलं आहे. ओके, शीर्षक दिलेलं आहे आणि याच्या आधारे तुम्हाला बातमी लिहायची आहे. ओके, सो तुम्ही त्या पद्धतीने बातमी लिहिणार आहात. बातमी लिहिताना टायटल लिहायचं आहे, दिनांक, वार वगैरे सगळं मेन्शन करायचं आहे. कुठे ती बातमी घडलेली आहे, कधी घडली आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशीची तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. नेक्स्ट आहे कथालेखन. कथालेखनामध्ये पण तुम्हाला या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत. कथालेखनामध्ये शीर्षक लिहिणं कंपल्सरी आहे. तुम्ही तात्पर्यही लिहू शकता. अगेन कथा थोडीशी मोठी लिहायची आहे, अगदी खूप मोठी नाही, पण साधारणतः 1.5 पाना एवढी कथा लिहिली तरी पण पुरेशी आहे. नेक्स्ट आहे शेवटचा प्रश्न. या ठिकाणी पण 3 पॉईंट्स आहेत. एक तर प्रसंग लेखन, दुसरं आहे आत्मकथन आणि तिसरं आहे वैचारिक. ओके, सो या तिघांपैकी तुम्हाला कोणतंही एकच सॉल्व्ह करायचं आहे आणि ते एकच 8 गुणांसाठी आहे. सो तुम्हाला एक सांगितले तर एकच सॉल्व्ह करायचं, एक्स्ट्रा सॉल्व्ह करायची गरज नाही आहे, कारण तसंही तुम्ही एक्स्ट्रा सॉल्व्ह केलं तरी ते एक्स्ट्रावाला नाही पकडलं जाणार आहे. जे तुम्ही पहिलं सोडवलं असेल तेच पकडलं जाईल आणि अराउंड मराठीला एवढा वेळही नसतो की तुम्ही एक्स्ट्रा काही लिहाल. सो त्याच्यामुळे जेवढं सांगितलं शक्यतो तेवढंच लिहा. आणि अगेन या ठिकाणी पेन कुठलेही कलरफुल पेन जाहिरातीसाठी वगैरे नाही वापरायचे. जर तुम्ही स्टार्टिंग ब्ल्यू पेन पासून केली असेल तर एंडपर्यंत तुम्हाला फक्त ब्ल्यूज पेन वापरायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी प्रसंग लेखनासाठी प्रसंग ऑलरेडी दिलाय. हे इमॅजिन करा की तुम्ही त्या प्रसंगाला आहात आणि मग तुम्हाला ते लिहायचंय. अगदी सविस्तर लिहायचं असतं प्रसंग लेखन. नेक्स्ट आहे आत्मकथनामध्ये तुम्ही इमॅजिन करणार आहात की तुम्ही झाड आहात आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही कसे लोकांना हेल्प करता किंवा काय असेल हे सगळं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. नेक्स्ट आहे भारत माझा देश आहे. सो या ठिकाणी तुम्हाला एकदम प्रॉपरली लिहायचं आहे. वैचारिक निबंध लिहिणार असाल तर ॲडव्हान्टेज लिहायचे आहेत, डिसॲडव्हान्टेज लिहायचे आहेत. भारतामध्ये चांगलं काय आहे का, तुम्हाला काही खटकतंय का, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करावंच लागेल, कारण तुम्ही जर वैचारिक निबंध लिहिताय तर तो तटस्थ भूमिकेमधून असला पाहिजे. तुम्हाला बरोबर चूक सगळं काही या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने हा पूर्ण पेपर होता. तुम्हाला शक्यतो उपयोजित लेखनासाठी 1.5 तास शेवटचा ठेवायचा आहे. तुम्हाला अर्धा तास यावर्षी एक्स्ट्रा मिळाला आहे. सो तुम्ही तो अर्धा तास आणि तुमच्या ॲक्च्युअल 3 तास वेळेमधला 1 ते 1.5 तास, 1 तास बाजूला काढून शक्यतो 1.5 तासांचा वेळ ठेवा, कारण उपयोजितमध्ये तुम्हाला आधी विचारही करावा लागतो आणि मग ते लिहायचं आहे. शक्यतो या ठिकाणी खाडाखोड वगैरे करू नका, कारण तसंही मराठीमध्ये उपयोजित लेखनामध्ये आउट ऑफ मार्क्स खूप कमी जणांना दिले जातात. त्यातही जर तुम्ही खाडाखोड वगैरे केली, ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स केल्या तर त्या अजून कमी होऊ शकतात. सो दॅट्स वाय शक्यतो खाडाखोड न करण्याचा प्रयत्न करा. अगेन एखादा शब्द जर चुकला असेलच तर त्याला खूप असं करायची गरज नाहीये. फक्त एक जस्ट डॅश ओढायचं आहे त्याच्यावरती आणि बस तो चुकला आहे. एखादं उत्तरच जर चुकलं असेल तर फक्त एवढंच करायचंय, असं अजिबात काही करायचं नाहीये. जस्ट एक लाईन ड्रॉ करायची, बस त्याच्यावरून कळतं की ते उत्तर चुकलेलं आहे. अगेन नवीन प्रश्न नवीन पानावरती स्टार्ट करायचा आहे. जर तुम्ही जाहिरात लिहिणार असाल तर जाहिरात मे बी तुमचा आधीचा अर्ध पान का शिल्लक असेना, पण जाहिरात नेहमी नवीन पानावरती लिहा, कारण ती पूर्ण एका पानावरती आली पाहिजे. तुम्ही असं करू शकत नाही की अर्धी जाहिरात एका पानावरती लिहिली, अर्धी एका पानावरती लिहिली, असं अजिबात करायचं नाहीये. तसं तुम्हाला म्हणजे बरोबरही नाही वाटणार परीक्षकांना चेक करायला आणि कळणारही नाही काय चाललंय ते. सो दॅट्स वाय जाहिरात पूर्ण एकाच पानावरती सोडवायची आहे. बाकी तुम्ही करू शकता अर्ध या ठिकाणी, अर्ध त्या ठिकाणी, पण शक्यतो जाहिरात मात्र पूर्ण एकाच पानावरती सोडवा. ओके, सो बाकी सगळे जे डिटेल्स आहेत ते मी ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मेन्शन केलेले आहेत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अगेन अजिबात टेन्शन घेऊ नका, पेपर खूप इझी येणार आहे आणि तुम्ही सगळे प्रश्न सोडवणार आहात. सगळे प्रश्न सोडवायचेच आहेत. शक्यतो वेळेचं भान ठेवा, कारण वेळ मर्यादित आहे आपल्याकडे. सो वेळ जास्त घालवू नका पेपरमध्ये उत्तर लिहित असताना, पण जे उत्तर आवश्यक आहे तेवढं उत्तर मात्र नक्की लिहा. एक्स्ट्रा शक्यतो लिहू नका. पेपर झाल्यानंतर तुमच्याकडे वेळ आहे तर मग मात्र तुम्ही एक्स्ट्रा हवं ते लिहू शकता, बट या ठिकाणी पेपर शक्यतो वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण मराठीमध्ये खूप जास्त लिहावं लागतं. सो स्पीड पहिल्यापासूनच मेंटेन ठेवा आणि अक्षर पण मेंटेन ठेवा, कारण शेवटचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे 8 गुणांचा. इथपर्यंत येईपर्यंत एकतर हात दुखायला लागलेला असतो, तर त्याच्यामुळे तुम्हाला अक्षर तुमचं खूप खराब येतं शेवटच्या प्रश्नाला, तर असं अजिबात करू नका. शेवटचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, 8 गुणांचा प्रश्न आहे. सो शेवटपर्यंत तुम्हाला अक्षर मेंटेन ठेवावंच लागेल आणि अक्षर वाचनीय असलं पाहिजे. सो बस एवढेच काही सूचना होत्या. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. तुम्ही एक्झाम्समध्ये खूप चांगले मार्क्स मिळवणार आहात, मग ते मराठी असो किंवा इतर कुठलाही विषय असो, तुम्ही त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स मिळवणार आहात. गॉड ब्लेस यू, ऑल दी बेस्ट. सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.